श्री संत भगवान बाबा मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या संस्थेमधील जे प्रकरण मागच्या काही दिवसांपासून गाजत आहे, या प्रकरणामध्ये खरा ट्विस्ट आता आलेला आहे। कारण या प्रकरणामधली सविस्तर जी माहिती आहे ती आपल्या समोर आलेली आहे आणि सविस्तर माहिती आपल्या समोर कोणी आणलेली आहे तर या प्रकरणातील मेन आरोपी जे आहेत अण्णासाहेब आंधळे ही व्यक्ती आपल्यासोबत आताच बोललेली आहे। त्यांचा एक व्हिडिओ आपल्यासोबत त्यांनी पाठवलेला आहे आपल्याला आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे। पण तो व्हिडिओ दाखवण्याच्या आधी या प्रकरणामधील काही गोष्टी माहीत नसताना काही पत्रकार जे स्वतःला पत्रकार समजतात आणि जे युट्यूब चॅनल चालवतात यांनी या प्रकरणातली कुठलीही शहानिशा न करता त्या ठिकाणी जाऊन अनेक चुकीच्या अफवा पसरवण्याचं काम केलं किंवा हे पत्रकार लोक स्वतःच्या जातीची किंवा एखाद्या नेत्याची चाटुगिरी जे करतायत याच्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होत आहे। या पत्रकार लोकांनी या प्रकरणामध्ये किंवा या सामाजिक काही लोकांनी जी बदनामी चालू केलेली आहे आंधळे कुटुंबियांची ही आता थांबवली पाहिजे। कारण या प्रकरणातील सत्यता काय आहे ही सत्यता आपल्या समोर आलेली आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक एक शब्द अण्णासाहेब आंधळे स्वतः काय सांगतायत हे ऐका आणि या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये निश्चित कमेंट करा। तर चला अण्णासाहेब आंधळे काय बोलतायत हे नीट ऐका। मी अण्णासाहेब आंधळे आळंदीच्या प्रकरणावरती काही जे सत्य आहे ती घटना सांगत आहे। मुलीचं माझं 10 ते 12 महिन्यापासून एक प्रकरण होतं, प्रेम प्रकरण, आणि मुलीचा वारंवार मला आग्रह होता की आपण पळून जाऊन लग्न करू। मी मुलीला सांगत होतो की आपण वेगळ्या वेगळ्या कास्टचे आहोत। मुलींच्या न ऐकण्यामुळं आग्रहास खातीर आम्ही आळंदीला 2 जूनला संध्याकाळी 5 वाजता मुलीच्या घरापासून मी व मुलगी आम्ही आळंदीला लग्न करण्यासाठी आलो। सदर सकाळी 3 जूनला 8 वाजता मुलीच्या नातलगाने आम्हाला एक बेळगावच्या एरियामध्ये पकडलं। त्यावेळेस तिथं मी एक सुनीताताई आंधळे व अभिमन्यू आंधळे यांच्याकडून थोडीशी मदत घेतली। त्यांनी फक्त काय केलं की मी त्यांना सांगितलं आम्हाला हे जिवंत मारून टाकणार आहेत। मुलींनी मी त्यांना सांगितलं आम्हाला तुमची मदत हवी काय। तर त्यांनी सुनीताताईंनी 112ला फोन केला, डिपार्टमेंटला बोलून घेतलं व आम्हाला पोलिसांच्या सुपूर्द केलं। ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस मुलीच्या मामाने तिथं मारून टाकण्याची म्हणजे भाषा केली की तुला मी मारून टाकणार, हे करणार ते करणार। मुलीने तिथे सकाळी खेरकडून म्हणून अधिकारी होते त्यांना सकाळी जबाब देऊन टाकला मुलीने की मी राहीन ते ह्या मुलासोबतच राहीन, मी अण्णासाहेब सोबतच राहणार आहे, मला लग्न याच्या सोबत करायचं, मी मेले तरी मला यासोबत राहायचे। त्याच्यानंतर मुलीचे वडील आले 1-2 वाजता, परत मुलीला विचारलं तुला काय करायचंय, त्यांच्यासोबत माझा भाऊ बी होता। मुलगी म्हणली मी पप्पा मी याच्यासोबतच राहणार आहे। तर पोलिसांनी परत माझा जबाब घेतला 1-2:30च्या दरम्यान जबाब घेतला। पण मुलीचे आई वडील व नातलग हे म्हणायचे तुम्ही बाहेर निघले तुम्हाला मी मारून टाकणार आहे, तू मुलगी देऊन टाक, आपण गावाकडे गेलो बघू लग्नाचा काय विषय करायचा आहे। माझे हातपाय पडले। त्याच्यानंतर मी मुलीला सांगितलं साक्षी असं काय जमणार नाही, आपल्याला घरचे परवानगी द्यायला तयार आहेत लग्नाला, तू घरी जा। आमच्या दोघांचे जबाब तिथं लिहून घेतले होते खेरकड साहेबांनी। त्याच्यानंतर मुलगी त्यांच्या ताब्यात दिली, मला भाऊच्या ताब्यात दिलं। त्यानंतर 1 महिना मी बाहेर राहिलो नगरमध्ये। मुलीचे वडील मला वारंवार दम देत होते, तू जर गावी आला तर तुला मारून टाकीन, तुला फाडून टाकीन, तुझ्या घर उद्ध्वस्त करून। त्याच्यानंतर मी SP साहेब, अहिल्यानगरचे SP साहेब असतील, शेवगावचे DYSP असतील, यांना एक अर्ज केला की माझ्या व मुलीच्या जीवाचा धोका आहे, याच्यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी। मी लिहून द्यायला तयार आहे की माझ्यापासून बी मुलीला काही त्रास होणार नाही किंवा मुलीला बी काही घरच्यापासून त्रास नाही होणार याची तुम्ही जबाबदारी घ्यावी। अर्ज केल्यानंतर मुलीच्या वडिलांनी व काही नातलगांनी मुलीला काही दमदाटी करून माझ्यावरती व सुनीताताई आंधळे यांचा काही संबंध नसताना, त्यांच्या मिस्टरचा किंवा माझ्या घरच्यांचा काही संबंध नसताना विनाकारण 376 असा गुन्हा दाखल केला। हा गुन्हा सरसर खोटा आहे। मुलीचं आणि माझं हे अफेअर होतं 1 वर्षापासून काय। याच्यामध्ये कोणालाही किंवा भगवान बाबांच्या नावाला कोणीही दोष देऊ नये, कोणीही बदनाम करू नये। सुनीताताई आंधळे असतील, माझा भाऊ असेल, माझी आई असेल किंवा अभिमन्यू आंधळे असतील, यांचा काही या प्रकरणात संबंध नाही। मुलीचे माझं प्रेम प्रकरण होतं हे ना मुलीच्या घरच्याला माहीत होतं ना माझ्या घरच्याला माहीत होतं की मुलीचे वारंवार मला दम देत होती की आपण तू जर माझ्यासोबत लग्न नाही केलं तर मी आत्महत्या करीन। मी तिला सांगत होतो अरे मी वंजारी समाजात आहे, तू मराठी समाजाची मुलगी आहे, आपलं हे जमणार नाही, पुढे जातीवाद होईल, त्रास होईल, नागानं माझं करिअर खराब होईल। आणि मुलींनी न ऐकल्यामुळं
2 जूनला मला नाविलाजाने मुलीच्या सांगण्यावरून मला आळंदीला जावं लागलं. त्या माझ्याकडे 1 तारीख असन 2 तारीख असन त्याच्या अगोदरच्या 6 महिन्याच्या किंवा 7 महिन्याच्या 8 महिन्याच्या माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहेत मुलीच्या डेलीच्या. आणि हा जो गुन्हा दाखल केलेला आहे हा एकदम सरेसर 100% खोटा आहे. मुलीच्या वडिलांनी मुलाचा बदला कसा घ्यायचा म्हणजे घेता नाही आला. आपली मुलगी पळून गेली आणि याच्यासोबत गेली, मग आपण कसा गुन्हा दाखल करायचा म्हणजे याला बदनाम कसं करायचं म्हणून खोटा गुन्हा दाखल केला. व आज भगवान बाबाच्या नावाने किंवा सुनीताताईच्या नावाने ज्या थोरातताई बोलत आहेत, थोरातताई तुम्हाला हे प्रकरण माहीत आहे का? मुलीचं वय तुम्हाला माहीत नाही आणि तुम्ही प्रकरणाविषयी बोलता. तुम्ही पुण्यावरून शावगावला येता, तुम्हाला मुलीचं वय माहीत नाही किती आहे काय आहे. तुम्ही वरखेड, सांगवी, चापडगाव, गदवडी, राक्षी ह्या गावात जाऊन विचारलं का या मुलीचं काय प्रकरण? तुम्हाला माहिती नसताना सुनीताताई असत्या किंवा त्यांची आई असतील, त्यांची बहीण असन, त्यांच्यावर किंवा आमच्यावर तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवर कसं काय बोलू शकता? तुम्ही मुलीचं माझं काय होते, संबंध काय होते, प्रेम प्रकरण कसं होतं हे तुम्ही गावामध्ये जा विचारा. तिथले लोक सांगते तुम्हाला. तुम्ही मुलीला एकदा चांगलं विचारा, बाई तुझं आणि या मुलाचं काय होतं. या मोबाईलमध्ये माझ्याकडे मुलीचे व माझे टोटल माहिती आहे, कॉल रेकॉर्ड आहे, काय पूर्ण डिटेल आहे. मी हे प्रकरण तुम्ही बदनामी थांबवली नाही, हे पूर्ण पुरावे सोशल मीडियावर व TV9, ABP माझा हे सर्व चॅनलवर देण्यात येतील. तुम्ही हे प्रकरण कुठंतरी जाती वळणावर घेऊन जात आहात याची आम्हाला एकदम खंत आहे. हे प्रकरण प्रेम प्रकरण आहे. कोणी दोन्ही जातीमध्ये तेढ निर्माण करू नये आणि पुढच्या वेळेस बोलताना विचार करून बोला. हे प्रकरण काय आहे काय नाही आहे याची शहानिशा करा आणि याची न्याय देण्यासाठी कोर्ट व पोलीस प्रशासन याला आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. पोलीस प्रशासनावर उगाच कोणी उठायचं काहीतरी बोलायचं, कोणी उठायचं काहीतरी बोलायचं, रोज नवीनच. हे प्रकरण प्रेम प्रकरण आहे. कोणी व यापुढे कोणीही बोलताना विचार करून बोलावे. हे प्रकरण काय आहे काय नाही. विनाकारण कोणी उठतंय, बदनामी करतंय, जीवे मारण्याच्या धमकी देतंय. कारण की प्रेम प्रकरण आहे, याला वेगळं वळण कोणी देऊ नये. याला पोलीस प्रशासन याचा शोध घेत आहे. आम्ही बी आमची बाजू कोर्टात मांडणार आहोत. आमच्याकडे बी पुरावे आहेत. मी सिद्ध करतो की हे प्रेम प्रकरण आहे. तुम्ही सिद्ध करणार का? या मुलीचं किडनॅपिंग झालंय किंवा बलात्कार झालाय किंवा हिला पळून नेलंय, पोरीने पोराला पळून नेलंय. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशीच्या त्याच्या आदल्या दिवशीच्या मुलीची माझं पूर्ण संभाषण आहे. मुलगी खुशीने आली होती. मुलीला कोणाची बळजबरी नव्हती. काय मुलगी इथून आळंदीहून घरी गेल्यानंतर सुद्धा 15 दिवस मुलगी माझ्यासोबत लग्न करण्यासाठी घरच्यांसोबत वाद घालत होती. काय त्याच्यामुळं घरच्यांनी रोष कसा काढायचा म्हणून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. काही संबंध नसताना, काही कारण नसताना. हे सगळं मुलीच्या वडिलाला माहिती आहे प्रेम प्रकरण आहे, पण काहीतरी सहानुभूती निर्माण करायची आणि एखाद्याचं आयुष्य बर्बाद करायचं. माझं राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा पवार साहेब असतील, अजितदादा, यांना विनंती आहे तुम्ही पोलीस प्रशासनाला ह्या प्रकरणाची शहानिशा करायला लावा व जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो मागे घेण्यात यावं. काय अन्यथा आम्ही तर कोर्टात जाणार आहेत. हे पुरावे माझ्याकडे आहेत मुलीचं माझं प्रेम प्रकरण आहे म्हणून. नमस्ते. तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला आहे. हा व्हिडिओ पाहून असं लक्षात येते की या प्रकरणामध्ये दुसरं कोणीही दोषी नाहीये. जे जनाबाई आंधळे हे नाव घेतलेलं आहे ते त्या अण्णासाहेब आंधळे यांची आई आहे आणि एकदम सर्वसाधारण व्यक्ती त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये ओवण्याचं काम केलंय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वारकरी संप्रदायामधून ज्यांनी सर्वात कमी काळामध्ये खूप मोठं नाव कमवलं त्या लोकप्रिय अशा कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांचं नाव देखील या प्रकरणामध्ये ओवण्याचं काम केलंय. म्हणजे वारकरी संप्रदायामधून एवढी मेहनत करून त्यांनी स्वतःचं नाव कमवलं आणि त्यांना आयुष्यातून उठवण्यासाठी खास जर त्यांच्यावरती हा डाव टाकला जातोय. हा प्रकार खूप गंभीर आहे. हे सामाजिक तेढ निर्माण करणारा प्रकार आहे. कारण आडनाव पाहून किंवा जात पाहून जर एखाद्याला टार्गेट केलं जात असेल तर हे खूप हानिकारक आहे आणि याच्यामुळे जातीय तेढ जास्त प्रमाणात निर्माण होत आहे. या व्हिडिओबद्दल तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित व्यक्त करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे सत्यता काय आहे या प्रकरणामधील ती सत्यता बाहेर येईल.